नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणीजाडी मुलगी या आश्रमात बाबा आपलं स्वागत आहे. नर्मदे हर. अगोदर आपलं नाव सांगा, आपण कुठून आहात बाबा? माझं नाव नारायण भोसले. मी मुंबई दादरहून आलो आहे. प्रॉपर मुंबईचेच का आपण? हो, मुंबईचं. आपली पहिलीच परिक्रमा? हा पहिली परिक्रमा आहे. कोणी सांगितलं बरं की या नर्मदा मातेची परिक्रमा होते असं? काही पुस्तकं वाचनात आली मला, मोबाईलमध्ये यूट्यूबवरती काही बघायला मिळाले व्हिडिओ, आणि यावंसं वाटलं आणि घडलं, आणि खूप आनंद वाटतो आहे. म्हणजे आपण जे पुस्तकात वाचलं, यूट्यूबमध्ये पाहिलं, हां, ते खरं आहे का? एकदम खरं आहे, एकदम. यात्रेत आपल्याला चालताना जे काही लिहिलं असेल कोणी एखाद्याने, तर तसं खरं आहे? एकदम खरं आहे. आणि आम्ही 2 तारखेला निघालो आहे. आज तारीख मला वाटते 27. तर काही अडचण नाही, म्हणजे काही कमी पडत नाही, काहीच कमी पडत नाही. माझ्याबरोबर माझे मित्र आहेत. आम्ही बोललो इथले किती रस्ते चांगले आहेत, झाडं चांगले आहेत, माणसं पण चांगली आहेत. नंतर आम्ही विचार करावं, म्हणजे न आवडेल असं काय आहे ते, म्हणजे इथे सगळंच चांगलं आहे. हां, म्हणजे शहरात तसं असतं नाही? नाही नाही नाही, बाबाजी आवाज कमी कर ना जरा. शहरात तसं नसतं? शहरात काय नाही, म्हणजे इकडचे लोक कसे वाचतात बाबा तुम्हाला? अरे देव माणसं, मदतीला सेवाभाव सगळ्यांच्यात, सगळ्यांच्याच सेवाभाव, मदतीला लगेच तत्पर असतात. आणि कित्येक वेळा असं होतं की मागायच्या अगोदरच समोरून देतात. ते छोट्या मोठ्या गोष्टी मागायच्या अगोदरच घडतात तिथे. आम्ही आश्चर्यचकित होतो. असं आहे का? मागितल्यानंतर तो मिळणारच. तिथे औषध मिळाले, आमच्या बॅगा फाटल्या होत्या, आम्हाला बॅगा मिळाल्या. अरे वा. हा, म्हणजे बॅगा पाटल्या तर ते पण दिल्या? त्या पण मिळाल्या आम्हाला. अरे वा. हा, म्हणजे सगळं म्हणजे आश्चर्यचकित होतं आम्ही. नाही, याच्यापूर्वी तुम्ही काही अशा परिक्रमा केल्या आहेत का? नाही नाही, असे काही दुसरे कार्यक्रम पाहिलेत का असे? म्हणजे कार्यक्रम जसं आता परिक्रमेत आलो आपण, हा. तसं एखाद्या यात्रेला एखाद्या असं केली का आपण? हा, यात्रा वगैरे केलेल्या आहेत. भरपूर यात्रा केली. हो, असं यात्रा बरं, केल्या. त्या यात्रेत आणि आपल्या परिक्रमेत काय अंतर आहे बाबा? परिक्रमेत म्हणजे माझ्या पर्सनल माझ्या मित्राबरोबर आम्ही सकाळ सकाळी उठून 6-6:30ला निघतो. डोंगर दऱ्यातून, उडे नाल्यातून, गावातून. तर आमच्यासाठी स्वर्ग आहे. आम्हाला स्वर्ग इथे स्वर्गात आल्यासारखं वाटतं. काही कमी पडत नाही ते. हां, आम्ही काही चॉकलेट घेतलेत. लहान मुलं धावत छोटी 2, 3, 4, 5 वर्षाची मुलं चॉकलेटसाठी येतात धावत. खूप मजा येते त्यांच्याशी चॉकलेट घेताना. आणि चालत असताना काही अडीअडचणी येतात का आपल्याला? काही अडचणी नाही. हां, रस्ते थोडे चढाव येतात, डोंगर दऱ्यातून आलो, पण तो आनंद वेगळाच आहे ना. आम्ही उड्या नाल्यातून आलो. हां, तो त्याचा वेगळा आनंद आहे त्याचा. रस्त्यात पण आता सडक पण चांगली बनवलेली आहे. सडक पण नागमोडी बनण्याचे, डोंगर पार केले कळले पण नाही मला. आम्ही नंतर मागे वळून बघतो, बोले उडी डोंगर आम्ही पार केले. आश्चर्य वाटते आम्हाला आमच्या बाबतीत की आपण एवढं चालून आलो. आणि फर्स्ट टाइम आता काय रस्त्यात काही अनुभव येतात का मैयाचे? आपण चुकला वाकला काही असं? हां, जरा कन्फ्यूज झालं ना, कोणतरी आवाज देणार, नाही तर एक 4-5 वर्षाचं मूल येणार बाबा इकडने. जरा रस्ता चुकलं 2 पावलं की छोट्या मुलाचा कोणाचा तरी आवाज येणार, म्हणजे येणार. म्हणजे आश्चर्य करणार काय, कोणी ना कोणी आपल्याला येणार. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत काही कमी पडत नाही. नाही. आणि आपल्या गावात असं होतं का पण, मुंबई शहरात असं एखाद्या रस्ता चुकला आणि त्याला दाखवणार आहे? आहे. हा, पण हे अशी हवा, पण ही मजा वेगळी आहे. ही मजा वेगळी. हा, परिक्रमेत असताना आईचा आनंद घेणं ही फार वेगळी मजा आहे. वेगळी कारण काही कमी पडत नाही. आणि दुसऱ्या नद्यांचं एवढं परिक्रमा होत नाही ना. आणि आई नर्मदेची एवढीच परिक्रमा होते. हो,
त्यांना चांगला अनुभव आहे. आम्ही 6 महिन्यासाठी ठरवून आलो आहे की 6 महिन्यात पुरी, आणि लोकांच्या तून ऐकलं 6 महिन्यात होते एवढी. तर आम्ही बोललो ना 9 महिने वर्षभर लागू दे. असं आमची भावना आहे. म्हणजे आपण दोघं मित्र आहे. हो, आम्ही 15 वर्षापासून एकत्र आहे. नर्मदा हे नर्मदे हर. आपलं नाव सांगा बाबा. माझं नाव रवींद्र श्रीरंग जोशी. हं. मी जातीनं देशस्थ ऋग्वेदी पंचप्रौढी ब्राह्मण आहे. हो. आपण कुठून आहे बाबा? माझं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ म्हणून आहे. आणि आता आत्ता माझं आयुष्य तसं म्हटलं तर निम्म शिक्षणासाठी पुण्यात गेलं आणि नंतर कामधंद्यासाठी मुंबईत गेलं. आपण काय काम धंदा करता मुंबईत? मी मुंबईत सुतार काम करत होतो. आता कारपेंटर आहे. आता माझं वय झालं 72. हं. मला आता सुतारकाम होत नाही आणि त्याच्यात माझा हा हात गेलेला आहे, त्यामुळे आता दिसतंय. कायच होत नाही. नाही बरोबर आहे. फक्त आम्ही दोघं एकत्र राहतो, खातो, सगळं करतो. कुणाजवळ पैसा असो नसो काहीही असो. नाही बाबा, मग आपण आपल्या परिवारात आपण एकटे आहेत का? हा, मी एकटाच आहे. आपल्या परिवारात माझी मिसेस वारलेली आहे, एक मुलगी आहे, मुलीचं लग्न करून दिलंय. मुलगी माझी स्वतः BMS डॉक्टर आहे, तिला दवा मेडिकलचं दुकान काढून दिले. जावयाला सांगितलं बाबा इथनं पुढं माझ्याकडं काही मागू नको, मी आता निवांत झालोय, सगळं झालंय. अरे वा. म्हणजे मग तुम्हाला कोणी सांगितलं बरं की नर्मदा आईची परिक्रमा होते असं? नर्मदा परिक्रमाचं माझ्या लक्षात पण नव्हतं, देहात पण नव्हतं, मनापासनं आणि कशातच काय नव्हतं. अचानक मी मुंबईत 1-1.5 वर्ष मी मुंबईत नव्हतो. अचानक मी 1.5 वर्षानंतर मुंबईत आलो कामासाठी जावं म्हणून. आणि त्यावेळी माझे मित्र हे मला भेटले तिथं आणि मी त्यांना हाक मारली. म्हटले असं असं आहे, विचार आहे, काही असो पण करावा असा विचार आहे. अरे बघू म्हटलं, झाला तर करू, नाही अरे तर वा. नाही. तरी पण आम्ही दोघं त्यावेळी संध्याकाळी 5:15च्या गाडीला 7:55च्या गाडीला बसून VT स्टेशनहून निघालो. आपलं खंडव्याला उतरलो. खंडव्यातनं अरण्येश्वरला आलो. अरण्येश्वरवरनं आपलं नर्मदे मातेची प्रार्थना करून चालत चालत संपल घेतला. चालत चालत निघालो. आम्ही जास्त चालत नाही, 10 ते 15 किलोमीटर रोजचं चालतो. एकदम फार चांगलं. कारण का म्हणजे ही माझ्या वैयक्तिक वयानं मला जास्त चालणं होत नाही 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 नाही. आणि अशीच परिक्रमा ही करायला पाहिजे. आपण घाई गर्दीने चालून होणार काय? आपण एखाद्याबरोबर रेस तर लावलेली नाही, म्हणून आपण आनंदाने चालायला हवं. त्याच्यामध्ये महत्वाचं काय, आता वय वाढलं, परंतु वय वाढलं तरी ही परिक्रमणा जी आहे ही इतकी आनंदी आहे की माझ्या आयुष्यात मी कधीही या मातेचं ऋण फेडू शकणार नाही. म्हणजे एवढा आनंद येतो तुम्हाला. हो, जंगल दर्यातनं 7 पर्वताची रांग पार करून आलो आम्ही दोघं, पण आम्हाला काही वाटलं नाही. चढलो वर, खाली उतरलो, दगडा धोंड्यातनं पाय घसरले, काही झालं तरी काही नाही. म्हणजे पण कुठं अंगाला आमच्या दोघांच्याही शरीराला जखम नाही किंवा काय नाही. फक्त आजच मला असं झालं की मला टेम्परेचर चढलं थोडं. नाही नाही काय हे होत राहतं. शारीरिक बिमारी आहे आणि आपले काही कर्माचे ओझे असतात ते पण धुतले जातात या बिमारीने, असं असतं. याला मनात ठेवायला एवढं लावून घ्यायचं नाही. नाही, मी आता मातेची प्रार्थना करणार. माते, तुला मला न्यायचं असलं तर चल घेऊन पुढं, नाही तर सरळ आपलं मला मार्ग दाखव दुसरा कुठला तरी, मी पण पोचणार तिथं. नाही नाही, तुम्ही आरामाने पोचणार, काही टेन्शन घ्यायचं ना. आईवर भरोसा ठेवायचा. आईवर तर भरोसा ठेवलेलाच आहे ते. या माते नर्मदेने अशा अशा लोकांना चालून दिलं. आपली उमर तर 7 किती सांगितले, 70-80 72ची उमर आहे. मी 102 वर्षाचे बाबांनी परिक्रमा केलेली, 102 वर्षाचे. हो 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 हो. आणि त्यांनी पूर्ण परिक्रमा केली. हा,
त्या बाबाने तुम्ही जर आता मी थोड्या टाइम थांबलो तर तुम्हाला त्या बाबांचा फोटो सुद्धा दाखवेन. बर 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 किती वर्षाचे 102 वर्षाची बाबांनी परिक्रमा केली. करतात. आपण तर याच्यात आणि फक्त एकच भाव असायला पाहिजे आपला. हा मनातनं इच्छा पाहिजे. मनात इच्छा गुरुड इच्छा पाहिजे की आपल्याला आज माई परिक्रमा करून घे, तू माझ्याकडनं करून घे, मी करेल हे नको. झुंकू किंवा मरू हा एकच आमचं ध्येय वाक्य ठेवलंय. फक्त आईला तुम्ही पुढे ठेवा आणि नाही. तिला हाक मारत चला. ती सर्व आईला तर तुमच्या- हाक रोजच मारतो. सकाळी उठलो हा. आम्ही तोंड हातपाय धुतले, आंघोळ केली किंवा काय केलं जसं तब्येतीच्या ह्याच्याप्रमाणे त्याच्याप्रमाणे नमस्कार करायचा. सूर्य उगवला की सूर्यनारायणाला नमस्कार करायचा. बाबा आम्ही चाललोय पुढं, तुझा प्रकाश आमच्या पायाशी ठेव. एवढीच प्रार्थना त्या सूर्यनारायणाला करतो आणि आम्हाला मार्ग दाखवत राहा पुढं चालायचा. आणि रस्त्यात काही अडीअडचणी आले, हा? अडीअडचणी काही आल्या रस्त्यात? नाही नाही कायच नाही. मग काय. आणि मुंबईत असताना तुम्हाला असं वाटतं का, एवढा आनंद येतो का? नाही नाही अजिबात नाही. मुंबईत अरे असताना? मुंबईत आत्ता इथं थांबलं, ए हो पुढं चल जा नी. हा? अशी परिस्थिती आहे आता मुंबईची. उभा राहायला जागा नाही का बसायला जागा नाही. अरे माझ्यासारखा एकटा माणूस तर कुठंच राहू शकत नाही मुंबईत. अशी परिस्थिती झाली. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवी असाल पण कदाचित, पण माझी परिस्थिती मी सांगितली आपल्याला. नाही बाबा, खरं असू. तुम्ही जे बोलता ते सत्य असू शकतं, कारण तुम्ही अनुभव घेतलेले, तुम्ही तिथं राहिलेले आहेत जास्त. याबद्दल बोलू तर मी असं बोलेन, मी माझ्या आयुष्यात जे अनुभव घेतले, कडू सत्य जे अनुभव घेतले, त्या मार्गापासून मी थोडासा आता बाजूला पूर्णपणे झालेला आहे. आणि या मातेला एकच माझी विनंती आहे की तू मला सानिध्यात घे. तुझ्या पदरात घे आणि मला हे माझी बाकी काही विनंती नाही मातेला माझी. अरे आणि मला फक्त तुझ्या शेवटच्या टोक्यापर्यंत एक माझी परिक्रमा पूर्ण कर. मग मी लगेच 2 दिवसात दुसऱ्या परिक्रमणेचा विचार करणार. अरे वा. आणि हे देखील हे मी त्याला बोलून दाखवले. तू ये बाबा, न तुम्ही ये. काही सर्व्हिसला होते का? नाही व्यापार, व्यापार? कसला व्यापार करायचा? दुकानदारी. हा? दुकानदारी, दुकानदारी कसली? ज्वेलरी. हम्म. ज्वेलरी. आता मी पण एक व्यापारी आहे, कारण माझे पण दुकान गारमेंट आहे. छोटं मोठं, जास्त मोठं नाही असं. पण आई चालवते, सर्व करून घेते आई. मी आईचा भरोशावरच चालतो. आणि ही आमची जी सेवा आहे ही आमच्या गुरुच्या आदेशाने जास्त प्राप्त झालेली, कारण त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यावरनं सेवा चालू आहे असं. म्हणजे इथे बघायला मिळतं मी माझं एक मत सांगतो. त्यावेळेला माहित नाही. जो कुठलाही मनुष्य या मातेची परिक्रमणा पूर्ण करेल, 1 करो, 2 करो, 3 करो, 4 करो, 5 करो. कोण कोण लोक आम्हाला वाटेत भेटतात, आम्ही 10-10 वेळा प्रदक्षिणा केली. आम्ही म्हणतो आम्हाला अनुभव सांगा, तुमचे काय आले, अडचणी काय आल्या किंवा काय झालं हे सांगा. ते म्हणतात काय नाही, बिंदास्त चालत राहा, ना काही अडचण येते ना काही होतंय. तुम्ही फक्त मातेला नमस्कार करा, तुम्हाला काय पाहिजे ते 5 मिनिटात हजर. ही आणि अशी खरोखर तशी ही परिस्थिती अशी झाली. एकच यात्रा आहे बाबा हा. की हिला पैसा अडका काही लागत काही नाही. काही नाही. तुमच्याकडे असो या हो, नसो, हो. तुम्ही आईचं नाव घ्या आणि चालू पडा. ती सर्व व्यवस्था करते. फक्त मनाची भावना शुद्ध पाहिजे. ती सर्व व्यवस्था आई करते 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 करते. असं. इथं एवढंच काय की तुम्ही जी मनात तुमची इच्छा आली ना ती सुद्धा आई पूर्ण करते, कोणत्या ना कोणत्या रूपानं करते. करते करते. आणि ती कुठल्या रूपानं पुढे येईल हे पण सांगता येईल. हा, हे तर तिचे आता वेगवेगळे रूप आहेत. ती कोणतं रूप धारण करेल नाही, कोणता रूप. कारण काय तिला इच्छा करणे रूप घेणे, कोणत्याही रूपात येतं. कोणत्याही रूपात आपल्या परिक्रमा वाचायचे जिच्या आई लेकरांची सांभाळ करते त्याप्रमाणे ही नर्मदा आई सर्वांची सांभाळ करते.
एखादं लहान लेकरू कसं सांभाळ करते, त्याला लागला तरी कोणत्या ना कोणत्या रूपात तो थांबून घे बाबा, कोणी ना कोणी येईल त्याला सावरेल. जे शारीरिक यातना वेगळा असं तर कोणत्या ना कोणत्या रूपात आई सांभाळ करते, प्रत्येकाचं सांभाळ करतो. तसंच आपण इथं आला, नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपानी मुलगी इथं आला आणि आपली जी मुलाखत दिली याच्याबद्दल धन्यवाद. आणि आईच्या चरणी हीच प्रार्थना करेल की आपली जे यात्रा आहे मंगलमय करो. नर्मदे हर. नर्मदे बता बाबाजी, जास्त कुछ नहीं बोलना. नर्मदे हर बाबाजी. नर्मदे हार. अपना नाम बताइए. मैं भाजी टोला ग्राम का हूँ, डिंडौरी जिला, अमरकंटक अरे माई के उद्गम वाह, मैया के पास जी हो. परिक्रमा में हूँ. आपकी भी पहली परिक्रमा बाबाजी? नहीं, हाँ. ये 9वां बार है. बाबा 9वां बार. जी हाँ. अभी क्या ऐसी जरूरत पड़ी, मैया ने आपको क्या दे दिया ऐसा कि आप बार बार परिक्रमा में लगे हो? मैं पहला परिक्रमा में गाड़ी में था, हाँ जी. तो मैया 2-3 दाम मुझको हाँ जी. मिली. वो मैया मेरे बहुत दुख टाली है, तो मैं मैया को नहीं छोड़ता. लगता है हर साल मैं इसी के तट में रहूं. या मैया टांड में रहे, बहुत पे मेरे पीछे बहुत दौड़ा किए, पर मैया मुझको ऐसा काट दी कि सब खत्म कर दी. सब बीमारी खत्म. सब बीमारी रोग जौन लगे रहे गिरा, उनके दुर्दशा हो गया, मर तक गई. और आप आज भी खड़े हो, अब आज मैं मैया के शरण में लिया. मैया के शरण में हो. जी हाँ. और माता रानी आपकी पूर्ण तरह से स्वास्थ्य गोद भी में अच्छा रख रही, रही है. गोद में रही. अरे वाह. कोई ऐसा अनुभव बताओ आपको दिल को छू जाए ऐसा, इनको भी पता चले कि आप 9वीं परिक्रमा कर रहे हो. 9-10 परिक्रमा आपकी हो रही है. जी हाँ. माने बताइए कुछ. तो माने 2-4 मरतबे माई के दर्शन हुआ है, हाँ जी. और माई एकदम कन्या रूप में रही. अरे वाह. फिर एक बुढ़ी रूप में देखी. अरे वाह. ऐसे करके माने एक ब्राह्मण रूप धर के चंदन लगावे, कहे तुम कहाँ जाते हो, भुला जाओगे, तुमको आज ऐसा होगा, 2 दिन तुम बाप बिटिया आए हो, बिछो हो जाएगा. फिर वो मिलन हो गया, दूसरा दिन मिल जाएगा काके. तो मैया के प्रत्यक्ष मुझे परवाना है, इसलिए मैया के शरण में हूँ. देखिए बाबा जी की 9वीं-10वीं परिक्रमा है. जी. मैया कुछ देती है तब तो इंसान लालच में बिल्कुल आता है. मुझे सब दे रही है, कोई दुख नहीं है, सब रोग दुख टाल सब दे दिया माँ ने. सब दिया, कोई चारों जरूरत नहीं. चरण दिया है. अरे जो वाह. को मुझसे लागता है उससे मैया अभर जाती है, दचक देती है. पर बाबा जी जी मैया जिसे चाहती है उसे ही बुलाती है ना. ये मैया बिल्कुल बुलाती है. जिसको चाहती है उसे, जी हाँ. जिसे दिल से चाहती है उसको बार बार बुलाती जी है. हाँ, बार बार बुलाती अरे है. वाह. मैया घर में नहीं रहने देती. वाह बाबा चल जी. चल. हम आपके दर्शन करके तृप्त हुए, क्योंकि आप इतने बुजुर्ग होते हुए भी आपने 9-10 परिक्रमा किया. जी हाँ. नर्मदे हर बाबा जी. नर्मदे हाँ.